बंधू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 9व्या गुन्ह्यात 4 मे पर्यंत खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम बघायला मिळतोय। व्यावसायिकाच्या फसवणुकीसह खंडणीच्या गुन्ह्याखाली पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। अवतारी पूजा करण्याच्या नावाखाली 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। 21 देशातील परदेश दौरे, तुर्कीचं फर्निचर आणि कोट्यावधी रुपये घेतल्याचे सुद्धा आरोप त्याच्यावर आहे। पूजा करायला लागेल आणि तू जर ती पूजा केली नाही तर मी उच्चाटन पूजा किंवा दैवी शक्ती किंवा जादूटोण्याच्या आधारे तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश करेल आणि तुझा मृत्यू होईल अशी त्याला भीती घालून वारंवार त्याच्याकडून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव 4 ते 5 कोटी रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे। तर सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आणि संवेदनशील असल्याने या गुन्ह्याचा तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर आमचे जे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे सर आहेत त्यांनी माननीय कोर्टाला विनंती केली आणि माननीय कोर्टाने आरोपीला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बंधू खरातच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा आता केला जातोय। पर्यटन, पाणी पुरवठा, विकास कामांनंतर आता खनिज निधीतून सुद्धा मंजुरी मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे। मीरा गावच्या ईशान्येश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी, बंधू खरातवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपादृष्टी असल्याचा सुद्धा दावा करण्यात आलाय। सभामंडप, भक्त निवास, प्रसाधनगृह, पार्किंगसाठी सुद्धा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। एकाच ट्रस्टला सलग निधी मिळाल्यानं पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जात आहेत। निधी वाटपाचे निकष, प्राधान्यक्रम आणि प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा तीव्र चर्चा होतीये। खरात प्रकरण गाजत असतानाच ट्रस्टवरील सरकारी निधीच्या निर्णयांची चौकशी होणार का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।